साठे महाविद्यालयामध्ये काल विद्यार्थ्यांच्या सदस्य नोंदणीवरून मोठा वाद निर्माण झाला होता। एकीकडे एबीव्हीपीचे विद्यार्थी सदस्य नोंदणी अभियान सुरू होतं, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं अभियान सुरू होतं। यावेळी दोन विद्यार्थिनींच्या सदस्य नोंदणीवरून झालेल्या गैरसमजामुळे या वादाला सुरुवात झाली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं घडलेला प्रकार हा गैरसमजातून झाला होता असं सांगत विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या महाविद्यालयात झालेल्या राड्यानंतर अमित ठाकरेंनी रोष व्यक्त करत अभाविपवर रोष व्यक्त केलेला आहे आणि यावर भाजपच्या नवनाथ बन यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। मला वाटतं हे एबीव्हीपीचं पहिल्यांदा नाही आहे। हे अनेक वर्ष मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष व्हायच्या आधीपासून चालू आहे की आपण कधीही काय अनाऊन्स केलं तिकडे बाजूला येऊन स्टॉल लावतात, कारण विद्यार्थी त्यांना विचारत नाही। त्याच्यामुळे आयत्या ते ह्याच्यात पाणी काय हात धुवून घेऊ आपण, तसं त्यांचं झालं आहे। त्यांना सांगितलेलं कॉलेजनी साठेचा विषय ना, की कॉलेजच्या आत तुम्ही स्टॉल लावू नका किंवा गेटवर लावू नका। आपण सगळ्यांचा मान ठेवून बाहेर लावतो, ह्यांनी गेटवर लावला, प्लस मुलींना हात लावला, मुलींना हात धरून कुठेतरी घेऊन चाललेलं हे मला तिकडनं कळलं। तुम्ही मुलींचा हात धरल्यावर आम्ही मारणार, त्याच्यामुळे त्यांनी मार खाल्ला। माझं म्हणणं आमच्या नादाला लागू नका। तुमची मला वाटतं भाजपची संघटना आहे, 1949 रोजी स्थापन झालेली विद्यार्थ्यांची संघटना आहे। अनेक विद्यार्थी आंदोलनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेत। अनेक तरुण नेतृत्व विद्यार्थी परिषदेच्या मांडवाखाली घडलेले आहेत। तुमच्यासारखं भाषण विसरणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते नसतात। त्यामुळे अमित ठाकरे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर टीका करण्याच्या ऐवजी, त्यांच्या सदस्य नोंदणीवर आक्षेप घेण्याच्या ऐवजी आरशासमोर उभं राहून भाषण कसं करावं याची प्रॅक्टिस करावी।